श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न। आज स्वतः बाळू मामा तुमच्याशी संवाद साधत आहेत। ह्या संवादानंतर नक्की तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल, म्हणून आजचा हा संवाद अजिबात दुर्लक्ष करू नका। बाळू मामा आज तुमच्याशी बोलत आहेत। हा संदेश तुम्हाला वेळ जितका मिळेल तितका पहा, किमान 10 मिनिटाच्या पुढे जरूर ऐका। श्री संत सद्गुरू बाळू मामा सर्व इच्छा पूर्ण होतील, म्हणून हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका। देव म्हणतो आज हा संदेश न दुर्लक्ष करता संपूर्ण ऐक। तुझी सर्व इच्छा आज पूर्ण होईल। तुझ्या पाठची सर्व साडेसाती जळून जाईल, म्हणून हा संदेश पूर्ण ऐका। खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळत असते। लक्षात ठेवा, जीवनामध्ये एखादी वाईट किंवा तुम्हाला दुखी देणारी व्यक्ती आली तर समजून जावा, तुम्हाला जीवनामध्ये एकही अडचण येणार नाही। श्री संत सद्गुरू बाळू मामा म्हणतात, तुम्हाला आयुष्यामध्ये कितीही मोठी अडचण आली तर त्या अडचणींना सामोरे जाण्याआधी तुम्हाला अनुभव हा असलाच पाहिजे। कोणतीही गोष्ट करण्याआधी तुम्हाला अनुभव हा असलाच पाहिजे। लक्षात ठेवा, अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे। सहमत असाल तर कमेंटमध्ये होय बाळू मामा माझा पाठी राखा असं कमेंट करून चॅनलला लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या देवांसाठी कमेंटमध्ये बाळू मामा माझा पाठी राखा असं टाईप करा। सर्व इच्छा दुःख संपून जातील, इच्छा पूर्ण होतील। सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळेच तुटत असतात, म्हणून बोलत चला। प्रत्येक वेळी गर्वाने तुम्ही समाजात वागत असताना गर्वाने अजिबात वागू नका। आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर अडचणी असतील, भरपूर दुःख असतील, फक्त देवाचे नामस्मरण करत चला। तुम्हाला कोणतीही दुःख जे असतात ना, ते दुःख तुम्हाला अगदी फुलासारखे वाटतील। लक्षात ठेवा, नामस्मरण केल्याने संपूर्ण दुःख जात नसतात। जीवनामध्ये दुःख हे असणारच, कारण जीवन हा सुख दुःखाचा एक प्रवास आहे। दुःख आले तर सुख येणारच, सुख आले तर दुःख येणारच, हा तर नियम आहे। लक्षात ठेवा, देव म्हणतो माझे नामस्मरण केल्याने तुमचे दुःख कम अजिबात होणार नाहीत। मात्र जे दुःख सध्या काट्याच्या स्वरूपात तुमच्यावर वार करत आहेत, ते दुःख फुलाच्या स्वरूपात नक्की तुमच्यावर बरसतील, आणि त्या दुःखांना संकटांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला बळ नक्कीच येईल। श्री संत सद्गुरू बाळू मामा स्वतः कमावलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात, शौक नाही। लक्षात ठेवा, शौक पूर्ण करण्यासाठी तुम्ही आयुष्यामध्ये देवांवरती विश्वास ठेवा, कारण तुम्हाला जर स्वतः आयुष्यात जे काही तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतात ना, ते पूर्णपणे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देवांवरती विश्वास ठेवून संघर्ष करायला लागा। जो व्यक्ती संघर्ष करतो तो नशिबाला देखील हरवीत असतो। श्री संत सद्गुरू बाळू मामा सर्व बाळू मामा यांच्या भक्तांनी कमेंटमध्ये बाळू मामा माझा पाठी राखा असं टाईप करून चॅनल आता सबस्क्राईब करा। कुणालाच कमी अजिबात समजू नका। जीवनामध्ये सर्वात मोठे स्वतःला समजू नका। लक्षात ठेवा, आयुष्यात स्वतःला जेव्हा तुम्ही सर्वात मोठं समजत असतात, तेव्हा तुम्ही सर्वात मोठी चूक करत असतात। देव म्हणतो कधीही स्वतःला मोठं समजू नका आणि कुणालाही कमी समजू नका। ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा बनू शकतो। लक्षात ठेवा, फक्त त्याचा वेळ येण्याची तो वाट पाहत असतो। तुम्ही देखील तुमची चांगली वेळ आणण्यासाठी संघर्ष करायला सुरुवात करा। देवांनी सर्वांना हिरा बनूनच या धर्तीवरती जमिनीवरती पाठवली आहे। फक्त चमकत तोच असतो जो पूर्णपणे घासत असतो, पूर्णपणे मेहनत करत असतो। तुम्हाला आयुष्यात भरपूर दुःख भरपूर संकट आली तरी त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी बळ तुम्हाला देव देत असतात। नामस्मरण तुम्हाला त्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ नक्की देत असतात। लक्षात ठेवा, लोक तुम्हाला कॉपी करायला लागले की समजा तुम्ही यशस्वी झाला आहात। जेव्हा लोक तुम्ही जे कार्य करत आहात, ज्या क्षेत्रात काम करत आहात, तेच लोक त्यासारखेच काम करायला तर समजून जावा तुम्ही यशाच्या मार्गावर आहात। म्हणून कुणाचीही बोलणे मनावर न घेता त्या मार्गावर उत्तमपणे काम करत चला, यश तुम्हाला नक्की भेटेल।
आयुष्यात वेळेला महत्त्व द्या. तुम्ही आयुष्यात तुम्हाला देवाने 24 तास दिले आहेत. दिवसाचे प्रत्येकाला 24 तास देवाने दिले आहेत. मात्र जो व्यक्ती त्या 24 तासांचा पूर्णपणे चांगला उपयोग करतो तोच व्यक्ती आयुष्यात पूर्णपणे यशस्वी होत असतो. लक्षात ठेवा, कितीही मोठे दुःख, कितीही मोठे संकट तेव्हाच दूर जातील जेव्हा तुम्ही पूर्णपणे ते संकटांना सामोरे जाण्यासाठी तयार झालेला असतात. तर तयार होण्यासाठी तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. देव म्हणत आहेत, आता चिंता दूर करायचे असेल तर हा संदेश पूर्ण ऐकत चला. कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही, चूक तर आपल्या जिभेची आहे, जिला फक्त गोडच आवडत असते. लक्षात ठेवा, परमेश्वराने प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला नाव ठेवू नका, कारण परमेश्वराने जसं सर्वांना बनवले आहे तसं सर्वजण झाले आहात. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला शाने समजू नका. देव आज तुम्हाला म्हणत आहेत, तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर रडला आहात. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर दुःख आले आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर संघर्ष केला आहे. तर होय असं कमेंटद्वारे टाईप करा आणि आताच हा संदेश तुम्हाला वेळ मिळेल तितका ऐकत चला. लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर संघर्ष केला असाल तर तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी होत असतात. फक्त त्याची वेळ तुम्हाला पाहावी लागेल. वेळ ही प्रत्येकाची येत असते, फक्त ती वेळ येण्याची तुम्हाला वेळेला देखील वेळ द्यावा लागेल. वेळ वाईट आहे, आयुष्य नाही. देव आज तुम्हाला म्हणत आहेत, हा संदेश पुढे ऐकत चला. नक्की मोठ्या अडचणी, मोठे दुःख दूर होतील. काहीतरी चांगले करण्यासाठी तुम्हाला जीवनामध्ये कधीही वाईट परिस्थितीतून जावंच लागते. तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवचाल. देव म्हणतो, प्रत्येक वेळी दुःख आले म्हणून निराश होऊ नको, संकट आले म्हणून रडू नको, कारण मी तुझ्याकडे ती संकट पाठवलं आहे, कारण मला ते तुझी मनातील जिद्द पाहायची आहे. जर संकटांना भिवून रडशील तर मी समजेल तुझ्या अंगामध्ये संघर्ष करण्याचे बळ अजून पुरेसे नाहीत, कारण तू तुझ्या अंगामधला अजून पूर्णपणे आळस झटकेलेला नाहीस. म्हणून आत्ताच आळस झटका आणि पूर्णपणे संघर्ष करा. लक्षात ठेवा, बाळूमामा म्हणतात, मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे लोक मोठे असतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीची छोटी छोटी गोष्ट का असेना लक्षात घ्या, मनावर घेऊ नका. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचे विचार मनावर घेचाल तर आयुष्यात तुम्ही स्वतः पूर्णपणे आयुष्य सुखाने जगू शकणार नाही. लक्षात ठेवा, भरपूर दुःख, भरपूर संकटे आले तरी त्यांना तोडण्याची तुमच्यामध्ये हिंमत असली पाहिजे. देव म्हणतो, जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपणातील दिवस प्रचंड वाईट असतात, कारण देवाने प्रत्येकाला एक पुस्तक दिलं आहे. होय, आयुष्य म्हणजे एक 3 पानाचं पुस्तक आहे. त्यामधलं पहिलं आणि शेवटचं पान हे देवांनी लिहिलेलं आहे. पहिलं पान आहे जन्म आणि शेवटचं पान आहे मृत्यू, आणि मधलं उरलेलं पान हे तुम्हाला भरायचे आहे. ते भरायचे कसे, तर चांगले कार्य करून. लक्षात ठेवा, परमेश्वराने प्रत्येकाला हिरा बनवला आहे. प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या सावलीखाली उभे राहिलात म्हणजे स्वतःची सावली निर्माण केलात असं अजिबात होत नसते. स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर स्वतः उन्हाचे चटके सहन करा, स्वतः त्या उन्हामध्ये थांबा. नक्की तुम्ही स्वतःची सावली निर्माण करू शकाल. लक्षात ठेवा, आयुष्यात काही देखील चूक होत असेल तर समजा तुम्ही आयुष्यात मोठा अनुभव, मोठे शिक्षण घेत आहात. कारण जो व्यक्ती आयुष्यामध्ये एकदा देखील चुकत नाही, जो व्यक्ती आयुष्यात प्रत्येक वेळी त्याच्यावर अडचणी येत नाही, तो व्यक्ती आयुष्यात अजून काही नाही. कारण तुम्हाला जर ध्येयाच्या वाटेवर भरपूर संकट येत असतील तर समजा तो रस्ता खरोखर तुमच्यासाठी बनला आहे. कारण वाईट दिवसांशिवाय, वाईट वेळेशिवाय तुम्हाला चांगल्या वेळेची किंमत कळणार नाही. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये प्रत्येक काळ दुःखी होणं सोडा. देव आता तुमच्याकडे आला आहे.
त्याला तुमच्या मनातील वेदना सांगा आणि तुम्हाला फक्त देवांपुढे एकच म्हणायचे आहे, देवा माझ्या प्रत्येक प्रयत्नांना साथ दे, माझ्या प्रत्येक हिमतीला बळ दे. देव नक्की तुमचं ऐकेल, कारण जर तुम्ही आयुष्यात प्रामाणिकपणे असाल तर नक्की देव तुमच्या सर्व गोष्टी ऐकेल. सहमत असाल तर होय असं टाईप करा. देव म्हणतो, काही लोक आनंद मिळेल ते काम करतात, तर काही लोक मिळेल त्या कामात आनंद शोधतात. यामधील आयुष्यात तोच व्यक्ती जास्त काळ टिकतो जो प्रत्येक कामामध्ये आनंद हुडकत असतो. लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कामासाठी बनवलेले हे जरूर असते, मात्र तुम्ही ज्या कामासाठी बनला आहात ते काम तुम्हाला स्वतःला ओळखायचे असते. जर तुम्ही ते ओळखणार नाही तर तुम्ही आयुष्यात पुढे जाणार नाही, कारण प्रत्येकामध्ये एक वेगळी जिद्द, एक वेगळी कला देवाने दिली आहे. म्हणून दुसऱ्याच्या चुका काढण्यात आयुष्य जगू नका. स्वतःमध्ये देवाने कुठली कला दिली आहे ते शोधा. नक्की तुम्हाला आयुष्यात कोणतीही अडचण येणार नाही. हा संदेश पुढे ऐकत चला, नक्की आनंदाचा कॉल येईल. तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूरदा अपयश आलं असेल. लक्षात ठेवा, अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे अजिबात महत्त्वाचं नाही. म्हणून उठा, तयारी करा आणि कधीही हार मानू नका. तुम्ही नक्की जीवनात यशस्वी होचाल. श्री संत सद्गुरू बाळूमामा. जीवनात एक गोष्ट तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे जोपर्यंत तुम्ही चालणं थांबवत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही हळू वेगाने चालला आहोत यामुळे काही फरक पडत नाही. फक्त तुम्हाला आयुष्यात तुमचे पावलं थांबवायचे नाही. छोटा पाऊल देखील मोठे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. लक्षात ठेवा, तुमचे 1 मिनिटात 1 सेकंदात पूर्णपणे आयुष्य अजिबात बदलणार नाही, मात्र त्या 1 मिनिटात 1 सेकंदात शांतपणे घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलण्यासाठी सक्षम ठरत असतं. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते किती कठीण असू द्या, कधी हार अजिबात मानू नका. या जगात कोणतीही गोष्ट कायमची तुमच्या जीवनामध्ये घर करून राहत नाही. अगदी दुःख ही हळूहळू कमी होत जाईल. फक्त तुम्ही त्यांना सामोरे जाण्यासाठी बल ठेवत चला. दुःखांना भेचाल तर आयुष्यात दुःख तुम्हाला जास्त भिडवेल. लक्षात ठेवा, दुःखांना भिवून आयुष्य जगसाल तर काही देखील तुम्ही आयुष्यात करू शकणार नाही. एखादी गोष्ट जर तुम्हाला जीवनामध्ये मिळवायची असेल तर तुम्हाला एखादा दिवस किंवा वर्षी लागेल, मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्ग नक्की तुम्हाला मिळेल. श्री संत सद्गुरू बाळूमामा. आयुष्यात तुम्हाला मामा प्रत्येक वेळी कोणते ना कोणते तरी शुभ संकेत हे देतच असतात, फक्त ते तुम्हाला ओळखायचे असते. लक्षात ठेवा, देव तुमच्यासाठी पूर्णपणे काम करत आहे. म्हणून हा संदेश होईल तितका वेळ जरूर ऐका. झाले तर पूर्ण ऐकायला मागे सरू नका. भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा घेऊन तुम्ही वर्तमानात हवं ते नक्की मिळू शकतो. फक्त तुम्हाला भविष्य काळात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमचा वर्तमान काळ हा संघर्षाने घालवावा लागेल. लक्षात ठेवा, तुमचं प्रत्येक यश हे तुम्ही घेतलेल्या एका छोट्याशा निर्णयामुळे सुरू होतं. कोणताही निर्णय घेण्याआधी तुम्हाला देवांकडे जाऊन हाते जोडायचे आहे, कारण देवी विचार जेव्हा तुमच्या मनात येतील तेव्हा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. लक्षात ठेवा, देव तुम्हाला कधीही म्हणत नाहीत की आयुष्यात तू माझे नामस्मरण कर, मी तुझे सर्व काही ठीक करेल. देव म्हणतो, आयुष्यात प्रामाणिक असतील, जर तू वाईट मार्गावर नसशील तर नक्की माझं नामस्मरण कर, मी तुला नक्की आयुष्यात पुढे नेईल. मात्र तुम्ही जर पूर्णपणे प्रामाणिक नसाल, पूर्णपणे आयुष्यात वाईट कर्म केला असाल आणि देवांचे नामस्मरण घेत असाल तर लक्षात ठेवा, देव तुम्हाला कधीही आशीर्वाद देणार नाहीत. कारण देव म्हणतो, मी प्रत्येकाचा देव आहे, प्रत्येकासाठी मी एक उमेद आहे. कारण प्रत्येकजण माझ्याकडे येऊन त्यांच्या प्रार्थना, त्यांचे विचार व्यक्त करत असतात, मात्र त्यामधील प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाची प्रार्थना मी ऐकत असतो त्या व्यक्तीची, जी व्यक्ती खरोखर त्यासाठी झटत आहे, त्यासाठी पूर्णपणे संघर्ष करत आहे. म्हणून आयुष्यात कधीही पूर्णपणे
तुम्ही हातावर हात ठेवून फक्त बसून देवांकडे साकडे घालू नका. देव म्हणतो, संधी मिळत नसतात तर त्या तुम्हाला स्वतःला निर्माण करायची असते. लक्षात ठेवा, एकही छोटीशीही संधी तुम्हाला मिळत असली तरी तुम्ही त्या संधीचं सोनं करून घ्यायला विसरू नका. कारण एक छोटीशी संधी तुम्हाला आयुष्यात खूप मोठ्या डोंगरावर नेऊन ठेवत असते. होय सहमत असाल तर होय असं टाईप करा. जग तेच लोक बदलतात जे तसा विचार करतात आणि त्यावर कृतीसुद्धा करतात. म्हणजे आयुष्यात जर तुम्हाला जे करायचे आहे त्याचा तुम्ही विचार तर 101% करणार, मात्र तुम्ही जर कृती देखील केला तर नक्की तुम्ही तुमचं आयुष्य बदलाल. लक्षात ठेवा, तुम्ही जे विचार करतात त्या कृतीमध्ये उतरवायला हव्यात आणि जे तुम्ही कृती करता ते विचारांमध्ये तुम्ही अजिबात जास्त उतरू नका. कारण भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक वाईट प्रसंग जर तुम्ही वर्तमान काळात आठवत असाल तर तुमचा वर्तमान काळ देखील पूर्णपणे वाईट जाणार आणि वर्तमान काळ पूर्णपणे वाईट गेला म्हणजे भूतकाळ तर त्यापेक्षा वाईट जाणार. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतो, माणसाला आयुष्यात कुठलीही एक गोष्ट करावी लागते. आहे ती परिस्थिती स्वीकारून किंवा आहे ती परिस्थिती बदलण्याची जबाबदारी स्वीकारावं लागते. लक्षात ठेवा, तुमची वेळ एकाच जागी अजिबात थांबणार नाही. देव स्वतः म्हणत आहेत, मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, आज कान उघडे ठेवू नये का. तुमची वाईट परिस्थिती, वाईट वेळ अजिबात राहत नाही. फक्त तुम्हाला जीवनामध्ये आनंदी राहून प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंड संघर्षामध्ये घालवावा लागतो. प्रत्येक काळ तुम्हाला मेहनत करावी लागते. लक्षात ठेवा, संघर्ष तुम्हाला रडवेल मात्र तुमचं आयुष्य नक्की घडवेल. कारण यशस्वी लोक काम करत राहतात, ते चुकाही करत राहतात, पण ते कुठलेही काम अर्ध्यावर अजिबात सोडत नाहीत. त्याचप्रकारे एखादे काम तुम्ही सुरू केला आहात तर ते काम पूर्णपणे तुम्ही करूनच सोडा. त्याला अर्ध्यावर अजिबात सोडू नका. लक्षात ठेवा, देव ते सर्व काही पाहत आहे. जर तुम्ही जेवत उठलात तर ते अर्ध्यावर झालं, मात्र तुम्ही जेवत अजिबात उठणार नाही. तेच तुम्ही एखादे काम चांगले करत असाल तर ते काम अर्ध्यावर सोडू नका. कसलेही विचार मनामध्ये आणू नका. लक्षात ठेवा, देव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला देखील देवाच्या पाठीशी उभे राहायला हवे. देव म्हणतो, प्रत्येक काळ मी तुमच्या सोबत आहे. फक्त जिथे नामस्मरण असेल तिथे मी तुमच्या पाठीशी उभा असेल. श्री संत सद्गुरू बाळूमामा. तुमच्यात असणाऱ्या क्षमतेपेक्षा तुमची ध्येय कधीच कमी असायला नको. लक्षात ठेवा, जितकी मोठी ध्येय असणार तितके मोठे संघर्ष, तितके मोठे दुःख आणि तितकं मोठे तुमचं वर्तमान काळ दुःखी असणार. मात्र येणारा भविष्यकाळ हा तुमचाच असेल. लक्षात ठेवा, तुम्हाला हरिणीच्या मतानुसार सिंह कधी झोपत नाही, म्हणून हरिण सदैव सतर्क राहते. आयुष्यात तुम्हाला सतर्क राहून आयुष्य जगायचे आहे. बेसावध आयुष्य जगचाल तर तुम्हाला कोणीही देखील शिकार करेल तुमचा. म्हणजे तुम्हाला कोणीही देखील येड्यात काढू शकते. बाळूमामा म्हणतात, तुम्ही जिथे असाल तिथूनच एकदा सुरुवात करा. तुमच्या जवळ जे असेल त्याचा वापर करा आणि ते करा जे तुम्हाला जमतं. जे जमत नाही त्याच्या नादी जास्त काळ लागू नका. जे तुम्हाला जमतं ते आत्ता ह्या क्षणापासून, आत्ता हा संदेश ऐकल्यानंतर लगेच करायला लागा. कारण तुम्हाला यश त्यामध्ये नक्की देव देत असतो. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या गोष्टीसाठी बनला आहात, ज्या गोष्टीत तुम्हाला आवड आहे ती गोष्ट आवर्जून करा. मात्र ती गोष्ट चांगली असली पाहिजे, चांगल्या मार्गावरली असली पाहिजे. श्री संत सद्गुरू बाळूमामा. जीवनामध्ये कधीही संकटांना घाबरून मागे फिरायचे की धैर्याने त्यांना सामोरे जायचे, निर्णय तुमचाच आहे. लक्षात ठेवा, संकटांना घाबरू नका. संकटांना जर तुम्ही भेचाल तर ते संकट तुम्हाला पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय अजिबात थांबणार नाहीत. म्हणून संकटांना तुम्ही अजिबात भेऊ नका. देव आज तुम्हाला म्हणत आहेत, हा संदेश पुढे ऐकत चला. जीवनात कितीही मोठी अडचण, कितीही मोठे दुःख आले तरी मला विसरू नका. कारण मी तुमच्या प्रत्येक वेळेस पाठीशी आहे. तुम्हाला काय वाटते
जीवनामध्ये तुम्ही अडचणीच्या वेळेत असताना बाळूमामा तुमच्यासोबत असतात का नाहीत? तुम्हाला वाटत काय असेल एक कमेंटद्वारे आम्हाला जरूर कळवा. लक्षात ठेवा, देव म्हणतो प्रत्येक वेळी तुम्ही असताना मी तुमच्या सोबतच असतो. जेव्हा तुमच्यावर दुःख येत असतात तेव्हा प्रत्यक्ष मी तुमच्यावर आशीर्वाद देत असतो. जेव्हा तुम्ही स्वतः त्या दुःखांना सामोरे जाणार नाहीत तेव्हा तुम्ही आयुष्यात काही देखील करू शकणार नाहीत. म्हणून प्रत्येक काळ दुःखांना तुम्ही स्वतः सामोरे जावा. देव नेहमी तुमच्या पाठीशी उभा आहे. प्रत्येक काळ विचार न करता तुम्ही कृती करा. लक्षात ठेवा, देव प्रत्येक तुमची गोष्ट ऐकत आहे. तुम्हाला देखील देवाच्या प्रत्येक गोष्टी ऐकायच्या आहेत. मामा म्हणतात, जे तुमचे श्रमतांवर टीका करतात ते चुकीचे आहेत. हे तुम्ही सिद्ध करा आणि सिद्ध करण्यासाठी मी तुमच्या नेहमी पाठीशी आहे. लक्षात ठेवा, कितीही मोठे दुःख, कितीही मोठे संकट यांना भिवून तुम्ही जितकं जगताल तितकं आयुष्यात तुम्ही यशस्वी होणार नाहीत. तुम्ही मेहनत करत चला, यश नक्की तुम्हाला मिळणार आहे. लक्षात ठेवा, तुमचा ध्येयाचा रस्ता अगदी कठीण असतो. त्यामध्ये भरपूर खड्डे असतात, भरपूर अडचणी असतात. फक्त तुम्हाला त्यावरती चालायचे असते, कारण देव तुमच्या सोबत असतो. देव म्हणतो प्रत्येक वेळी धैर्याचा रस्ता सोडायचा नसतो, त्याच वाटेवर चालायचे असते. जो व्यक्ती धैर्याचा रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्यावर चालत असतो तो व्यक्ती कधीही यशस्वी होत नाही. कारण यश तुम्हाला मिळवण्यासाठी 4 वर्ष, 2 वर्ष ते 5 वर्ष देखील घालवावे लागतील. मात्र जेव्हा तुम्हाला मी यश देईल, जेव्हा मी तुम्हाला आशीर्वाद देईल, तेव्हा मात्र ते तुम्हाला 40 ते 50 वर्ष आरामात तुमच्यापाशी राहील. फक्त चिंता करू नका. तुमचा ध्येयाचा रस्ता अजिबात सोडू नका. जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी अगदी मार्ग शोधा, ते न मिळवण्यासाठी कारणे नाही. सर्वात चांगला नजारा एकदा शिखर चढल्यानंतर दिसतो. लक्षात ठेवा, तुम्हाला जर नजारा चांगला दिसवायचे असेल तर तुम्हाला आत्तापासूनच पूर्णपणे नजारा पाहायचा असेल तर आत्तापासूनच संघर्ष करून श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे नामस्मरण करायचे आहे. बोला बाळूमामा यांच्या आयुष्यात तुम्ही जितका जास्त विचार कराल तितकं तुम्हाला दुःख जास्त येणार. लक्षात ठेवा, दुःख आली म्हणून भिवू नका, सुख आली म्हणून माजू नका. देव तुम्हाला कधीही दुःख देणार नाही जेव्हा तुम्ही सुख आल्यावर माजताल. देव म्हणतो तुम्ही तेव्हाच हरणार जेव्हा तुम्ही प्रयत्न करणे पूर्णपणे सोडणार. म्हणून प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी मी तुमच्या नेहमी सोबत आहे. प्रत्येक काळ जर तुम्ही प्रयत्न सोडचाल तर तुम्ही यशस्वी अजिबात होणार नाही. कारण मी तुम्हाला त्यावेळी अजिबात साथ देणार नाही जेव्हा तुम्ही पूर्णपणे प्रयत्न सोडाल. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा अडचणीत असतात तेव्हा देव तुम्हाला पाहत असतो. कशा प्रकारे तुम्ही ती अडचण दूर करत आहात. म्हणून नेहमी अडचण आल्यानंतर भिवू नका. देव नेहमी तुमच्यासोबत आहे. तुमच्यासारखे फक्त तुम्हीच आहात. विनाकारण कोणाशीही तुलना करत बसू नका. जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत तुमची तुलना करत असाल तर तुम्ही तेव्हा स्वतःचा अपमान करत आहात. कारण देवाने प्रत्येकाला वेगळे रूप दिले आहे, वेगळे विचार दिले आहेत. म्हणून कोणाशीही तुलना न करता फक्त संकटांच्या वेळी कष्टांची तुलना तुमच्या विजेतासोबत करा, म्हणजेच यशासोबत करा. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही संकटांना सामोरे जात असतात तेव्हा तुम्हाला एकच विचार करायचे आहेत, ते म्हणजे तुम्ही नक्की यशस्वी होणार असे सकारात्मक विचार करायचे आहेत. नकारात्मक विचार तुमचे जीवन पूर्णपणे संपवण्यासाठी सक्षम ठरत असतात. जोपर्यंत तुम्ही प्राप्त करत नाही तोपर्यंत ते कोणालाही सांगू नका. लक्षात ठेवा, जेव्हा यश मिळेल तेव्हा तुम्ही धप्पा द्या. प्रत्येक वेळी तुम्ही यश येण्याआधी प्रत्येकाला सांगत बसू नका, विनवत बसू नका की मी हे करत आहे. यश तेव्हा मिळेल तेव्हा नक्की सांगा, कारण
आनंद वाटायचा असतो, मात्र तात्पुरता. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या जखमा हे दुसऱ्यांना दाखवत बसू नका. जेव्हा तुम्ही स्वतःच्या जखमा दुसऱ्यांना दाखवत असाल तेव्हा नक्की समजून घ्या, सर्वांच्या घरामध्ये मीठ आहे मात्र औषध नाही. देव म्हणतो, आयुष्यात कितीही मोठे दुःख, कितीही मोठी संकट आले तरी त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी ज्या व्यक्तीच्यात पूर्णपणे बळ असते तोच व्यक्ती त्या संकटांना सामोरे जात असतो. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, आत्ताच्या परिस्थितीनुसार तुमचे भविष्य अजिबात नक्की ठरत नसते, तर तुम्ही आता घेतलेल्या निर्णयाने तुमचे भविष्य मात्र पूर्णपणे नक्की बदलू शकते. देव आज तुम्हाला म्हणत आहे, लक्षात असू द्या, मी बाळूमामा तुमच्या नेहमी सोबत आहे. तुम्ही एखादं काम अर्ध्यावर सोडण्याच्या आधी एकदा शांत मनाने विचार करा, कारण मी तुमच्या सोबत आहे. मी तुम्हाला म्हणत आहे, तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. फक्त त्यासाठी अजून वेळ आलेला नाही, मात्र मी नक्की ठामपणे सांगतो, ते यश मिळवण्याची वेळ नक्की येणार आहे. फक्त रस्ता सोडू नका. बाळूमामा म्हणतात, प्रत्येक वेळी तुम्ही विचार करत बसणं सोडा. तुम्ही तुमच्या शत्रूला भेट असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्याला पूर्णपणे अजून आयुष्यात काही देखील केला नाही. मामा म्हणतात, चुका होणं हा तुम्ही ते काम करतात याचा पुरावा आहे. म्हणून प्रत्येक वेळी तुमच्याकडून जर जीवनामध्ये एकही चूक झाली नसेल तर समजा आयुष्याच्या पुस्तकात, आयुष्याच्या धड्यामध्ये तुम्ही अजून भरपूर लहान आहात. संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, आयुष्याच्या वाटेवर कधीही बेहू नको. आयुष्याच्या वाटेवर कितीही संकट आले तरी त्यांना सामोरे जाण्यासाठी तुझ्यामध्ये बळ असू दे. लक्षात ठेव, बरेच लोकांना जे हवे ते मिळत नाही, कारण त्यांना नेमके अजून माहीत नसते त्यांना काय हवं आहे. जे तुम्हाला हवं आहे त्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करा. देव प्रयत्नांना फळ उशिरा का होईना देत असतो. लक्षात फक्त एकच ठेवा, कारण यश शेवटच्या श्वासापर्यंत नक्की मिळत असते. तुम्ही प्रत्येक वेळी चांगले कार्य करत चला. देव तुम्हाला कोणती देखील अडचण येऊ देणार नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे. जेव्हा तुमच्यात जिद्द असेल तेव्हा तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट पूर्णपणे सक्षम ठरत असते. म्हणून प्रयत्न करायलाच पाहिजे. आयुष्याच्या वाटेवर कितीही मोठे संकट आले तरी त्या संकटांना तुम्ही सामोरे जायला हवात. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही संकटांना सामोरे जाल तेव्हा तुम्हाला नक्की समजेल की ह्या संकटांचा सामना कसा करायला हवा. म्हणून प्रत्येक वेळी देवाची वाट पाहू नका. देव, माझे पूर्ण संकट दूर कर, माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर असे म्हणचाल तर तुम्ही स्वतःला धोका देत आहात. देव म्हणतो, प्रत्येक वेळी तुला स्वतःला अनुभव घ्यायचा असतो. अनुभव घेणार नाहीस तर आयुष्यात काही देखील करू शकणार नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा, तुम्हाला जेव्हा तुम्ही म्हणाल मी हे करू अजिबात शकतो आणि अजिबात करू शकत नाही, यापेक्षा मी अजिबात करू शकत नाही असं नाही तर मी हे नक्की करू शकतो असं तुम्ही स्वतःला ठामपणे जेव्हा म्हणाल हे मी नाही करू शकत, तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेले असते. लक्षात ठेवा, जी गोष्ट तुमच्यासाठी पूर्णपणे चांगली आहे ती गोष्ट जेव्हा तुम्ही करत असतात तेव्हा तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी होत असतात. आयुष्याच्या वाटेवर कितीही मोठी संकट आली तरी त्या संकटांना सामोरे जाण्याची तुमच्यामध्ये जिद्द, बळ असले पाहिजेत. देवाने प्रत्येकाला यशाचा दरवाजा उघडण्यासाठी चावी दिली आहे. फक्त जो व्यक्ती ती चावीचा पूर्णपणे चांगला उपयोग करतो तोच व्यक्ती आयुष्यात यशाचा दरवाजा उघडून यशाला गाठत असतो. लक्षात ठेवा, यश तुम्हाला केव्हा मिळेल हे देवाला ठाऊक आहे. फक्त तुम्हाला ठाऊक नाही की तुम्हाला यश केव्हा मिळणार आहे. लक्षात ठेवा, यश शेवटच्या श्वासापर्यंत मात्र जरूर मिळत असते. संधी एकच वेळ येत असते. त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. दुसरी संधी हवी असेल तर कष्ट करायला पाहिजे. लक्षात ठेवा, देव प्रत्येकाला संधी देत असतो. त्या संधीचं सोनं जे करतो तोच आयुष्यात यशस्वी होत असतो. प्रत्येक वेळी स्वतःला कमजोर समजण्याची कधीही चूक करू नका.
कारण जो व्यक्ती कमजोर असतो तोच व्यक्ती पूर्णपणे समजा गोष्टी समजून घेऊन बोलत असतो. देव आज तुम्हाला म्हणत आहेत, हा संदेश पुढे ऐकत चला, नक्की मोठा अनुभव येईल. तुमचं सर्वात मोठे यश हे तुमच्या सर्वात मोठ्या अपयशाच्या अगदी पलीकडे असू शकतं. अपयश आले म्हणून खचून जाऊ नका. लक्षात ठेवा, तुम्हाला देव एक ना एक दिवशी तुम्हाला यश देणार आहे. फक्त ते यश मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक काळ यशासाठी पूर्णपणे कष्ट करायचे आहेत. कारण देवांनी तुम्हाला कष्ट करण्यासाठी पूर्णपणे बळ दिले आहेत आणि यश मिळवण्यासाठी तुम्ही पूर्णपणे आयुष्यात सक्षम असतात. देव म्हणतो, थांबू नका. वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही, कारण वेळ एके जागी कधीही थांबत नसते. म्हणून न थांबता न रडता आयुष्यात आतापासूनच पूर्णपणे हिमतीने बळाने काम करत चला, कारण तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. असा ठाम विश्वास तुम्हा सर्वांना तुमच्यावर असला पाहिजे. देव म्हणतो, तुम्ही जेवढे समजदार तर असायलाच हवं की कोणत्या गोष्टी आपल्याला यशापासून दूर ठेवतात हे तुम्हाला समजायला हवं. लक्षात ठेवा, तुम्ही जर आयुष्यात कोणत्या कारणामुळे अपयशी होत आहात हे समजून देखील तुम्ही त्याच मार्गाने परत जात असाल तर समजा आयुष्यात तुम्ही काही शिकला नाही. आयुष्याच्या वाटेवर कितीही मोठे संकट आले तरी ती वाट धैर्याची, स्वप्नांची सोडायची नसते. त्या वाटेवर पुन्हा ठामपणे तुम्हाला चालायचे असते. लक्षात ठेवा, संघर्ष तुम्हाला रडवेल, मात्र तुमचंच आयुष्य घडवेल. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. आजचा हा बाळूमामा यांचा संदेश पूर्ण ऐकत चला. देव आज स्वतः तुमच्याशी संवाद साधत आहेत. ह्या संवादानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे नक्की बदलून जाईल. म्हणून हा संदेश पुढे ऐकत चला. देव म्हणतात, आयुष्याच्या वाटेवर किती दुःख किती सुख मोजू नका. दुःख आले तर रडू नका आणि सुख आले तर माजू नका. काही देखील देव तुम्हाला कमी पडू देणार नाहीत. फक्त स्वतःवरती तुम्हाला ठाम विश्वास असला पाहिजे की मी हे करू शकतो आणि करणारच. लक्षात ठेवा, तुम्हाला यश सुरुवातीला कमदा म्हणजेच तुम्हाला यश सुरुवातीला लहान येत असते, मात्र ते यश मोठ्या रूपांतरमध्ये कधी बदलेल हे सांगता येत नाही. हा संदेश पुढे ऐकत चला, नक्की मोठा तुम्हाला अनुभव येईल. मामा म्हणतात, आयुष्याच्या वाटेवर चलत असताना तुला मी काटाही टोचू देणार नाही. फक्त तू जास्त काळ फक्त स्वार्थ मनामध्ये ठेवू नको. लक्षात ठेव, तू जेव्हा मनामध्ये स्वार्थ ठेवशील तेव्हा आयुष्यात केव्हाही तू यशस्वी होणार नाहीत. देव आज तुम्हाला म्हणत आहे. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटद्वारे बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा अर्धा घंटाचा वेळ दिला आहे असं टाईप करा. देव तुम्हाला म्हणत आहेत, आता मी तुमच्या समोर आलो आहे तर एकदा तुमचे पूर्ण दुःख मला सांगून तर पहा. नक्की मी तुम्हाला पूर्णपणे आयुष्यात यशस्वी करत असतो. जीवनामध्ये नेहमी चांगल्या स्वभावाची माणसे नेहमी आयुष्यात रडत का असतात तुम्हाला माहीत आहे का? आजची ही कथा शेवटपर्यंत ऐका, समजून जाईल. नेहमी चांगले प्रामाणिक माणसं आयुष्यात दुःखांना सामोरे का जात असतात? जे करत असते ते तुमच्या चांगल्यासाठीच करत असते. लक्षात ठेवा, ही कथा शांत मनाने मोबाईल साईडला ठेवून शांत मनाने ऐका. चला तर आजची ही कविता सुरू करूया. एकेकाल एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवलं. एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचं कार्य त्याच्यावर सोपवलं होतं. तो तिथे पोहोचला पण थोडा संभ्रमात पडला, कारण त्या स्त्रीची 3 लहान बाळ रडत होती. त्यांचे बाबा तर खूप आधीच देवाघरी गेले होते आणि आता आईविना ती अनाथ होणार होती. हे सर्व बघून यमदेवाच्या देवदूताला दया आली.
तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हाताने यमदेवाकडे परतला व सर्व परिस्थिती सांगितली. ते ऐकून यमराज प्रचंड भडकले आणि म्हणाले, तू काय स्वतःला परमेश्वर समजतो का रे? त्यावेळी प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा निसर्ग नियमांमध्ये हस्तक्षेप करत नाही. मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास? जा परत. त्या स्त्रीचा मृत्यू अटल आहेच तर अटल तर आहेच. मी दुसऱ्या दूताकरवी ते काम करीनच, पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्यास फळित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जावं लागेल. व जोपर्यंत तू स्वतः 3 वेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच हसणार नाहीस, तोपर्यंत तुझी सुटका अजिबात होणार नाही. तू इथे परत येऊ शकणार नाहीस. इथे मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की दुसऱ्याच्या चुका व मूर्खपणावर तर अहंकार माणूस हसतो, पण स्वतःच्या मूर्खपणावर हसण्यासाठी तेवढं धैर्य लागतं. दूत शिक्षा भोगण्यासाठी तयार होता. यमलोकातून त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत हाकलण्यात आलं. त्यानंतर त्याच सुमारास समोरून एक चांभार येत होता. थंडीचे दिवस व ती सुद्धा रशियातली थंडी येऊन घातले होते, म्हणून आपल्या बायको व मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट्स खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता. त्याने या वस्त्रहीन देवदूताला बघितलं. त्याला दया आली व त्याने घरातील लोकांऐवजी ह्या माणसासाठीच कपडे ब्लँकेट वगैरे खरेदी केलं. व नंतर अचानक त्या चर्मकाराला काय वाटेल देव जाणे. तो दूताला म्हणाला, अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय जगणार आहेस? माझ्या घरी चल काही दिवस. माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल, पण तू मनाला अजिबात दुःख लावून घेऊ नकोस. काही दिवसांनी सगळं ठीक नक्की होईल. त्या दूताला घेऊन तो आपल्या घरी आला. आता मजा बघा काय झाले तर नक्की पुढे ऐकत चला. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. झाले असे, त्या चर्मकारालाही माहीत नव्हतं आपण कुठल्या व्यक्तीला घरी नेत आहोत. ना त्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रूपात कोण आलं आहे. त्या दोघांना देखील समजलं नाही. मात्र त्या मनुष्याने त्या दूताला घराकडे नेलं. त्याची ओळख करून देत चर्मकाराने सांगितलं, हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे असं त्याने त्यांच्या पत्नीला सांगितलं. घरी आलेल्या अंगतुकाला बघून पत्नीचं टाळकंच सरकलं. त्याच्या समोर म्हणाली, इथं आपल्याला गिळायला थोडं देखील अन्न नाही, त्यात भरीसभर म्हणून ही ब्याद का मागे लावून घेतली असं त्याने पत्नीने पतीला म्हणले. त्यानंतर आणि देवदूत पहिल्यांदा हसला. चांभाराला आश्चर्य वाटलं. ती तुला एवढं बोलली आहे, तू त्यावर हसत आहेस? त्यावर देवदूत म्हणाला, अशा प्रकारच्या अजून 2 घटना झाल्यावर व त्यावर मी हसल्यावर याचं उत्तर देईन. आजच्या घटनेवर दूत हसला, कारण पत्नीला हे माहीत नव्हतं की तिच्या पती राजांनी ज्याला घरी आणला आहे तो सामान्य मनुष्य नसून त्याच्यामध्ये देवी शक्ती आहे. एक मोठी देवी शक्ती त्यामध्ये आहे हे त्याला कळालेच नाही. त्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसांतच त्यांचं भाग्य उजळणार आहे. मनुष्याचे विचार किती सीमित व स्वार्थी असतात ना. लक्षात ठेवा, हम उतना ही देख लेते हैं जितना हमें ऊपरी तौर पर दिखता है. नियति के मन में तो कुछ और ही होता है. झाले असे, पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचं दुःख होत असतं. जो खो गया उसे देख रही थी, जो मिला है उसका क्या, उसका तो अंदाज ही नहीं. हे मुक्त घर में एक देवदूत आया है. 7 दिवसांतच देवदूत चांभाराचं सर्व कसब शिकला व देवदूताने बनविलेले चामड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले की जो तो त्यांची स्तुती करू लागला. देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांभार धनवान होऊ लागला. अवघ्या 6 महिन्यातच तर त्याची अशी ख्याती पसरली की ह्या चांभाराकडे बूट कोणीही बनवू शकत नाही.
अन्य देशांतील राजांचेही जोड बनवण्याचे काम त्या चांभाराकडे येऊ लागले व घरामध्ये अपार संपत्ती येऊ लागली. त्या चांभाराचे अक्षरशः पूर्णपणे भाग्य चमकले. दिवस महिने वर्ष पुढे सरकत गेले. ते सर्व वर्ष दिवस महिने सरकत होती. एकदा असं झालं, सम्राटाचा एक अधिकार आला. चांभाराकडे कातक सोपवलं व म्हणाला, हे खूप दुर्मिळ व महागडं कातडं आहे. तुझी कारिगिरी सम्राटांना पसंत आहे, म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे हे कातडं आपले बूट बनवण्यासाठी दिलं आहे. चूक झाली तर सम्राट क्षमा करणार नाहीत. लक्षात ठेव, सम्राटाच्या पायाकरिता बूट बनवायचे आहेत, स्लीपर नाही. अधिकाऱ्याने स्पष्टपणे खडसावले. रशियामध्ये मृत व्यक्तीला स्लीपर घालून स्मशानात नेण्याची प्रथा होती. त्यानंतर झाले असे, चांभाराने सुद्धा देवदूताला बजावलं, हे बघ, सम्राटांच्या पायाकरिता या दुर्मिळ कातड्याचे बूट बनवायचे आहेत. स्लीपर नव्हे व कातड सुद्धा बुटाच्या मापापुरतेच आहे. काही गडबड झाली नसती. अफाट ओढवले. एवढं निक्षळून सांगूनही देवदूताने ती स्लीपरच बनवल्या. चांभाराने त्या बघितल्या व तो इतका क्रोधित झाला व देवदूताला काठीने झोडपून काढले. त्यानंतर त्या चांभाराने म्हणले, तू मला फासावर लटकवणारा आहेस का? इतके वेळा बजावले तरी तू स्लीपर का बनवल्या? देवदूत जोराजोरात हसू लागला. तेवढ्यात सम्राटाचा अधिकार आला व म्हणाला, बूट नको, स्लीपर बनव. आपल्या सम्राटांना कालच देवाज्ञा झाली आहे. उद्या त्यांच्या अंत्यविधी आहे. भविष्य अज्ञात असतं व आपण गत काळातील अनुभवांवर जगत असतो. काल सम्राट असतानाही बुटासाठी आटापिटा होता. आज स्लीपर हवी आहे. चांभाराने लगेच त्या स्लीपर दिल्या. अधिकारी निघून गेल्यावर चांभार देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला. मी तुला उगाच मारले, देवदूताने शांतपणे सांगितले. अरे, ह्यात तुझा काही थोडाही दोष नाही. मी तुझ्या कर्माची शिक्षा भोगतोय आज. दुसऱ्यांदा देवदूत हसला, कारण भविष्य अज्ञात आहे व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटलो आहोत. साध्या घटनांमध्ये सुद्धा चिडचिड त्रागा करत बसतो. मृत्यू घटिका समीप असताना जीवनाचे गणित बांधत राहतो व नीतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. काही दिवसांतच तिसरी घटना पडली आणि घडली. या एका धनाढ्य घराण्यातील वृद्ध स्त्री चांभाराकडे आली व बरोबर 3 सुंदर युवती आल्या. 3ही युवतींचे लग्न ठरलं होतं. त्यांसाठी उत्तम चढावांचे जोड बनवून हवे होते. देवदूतांचे 3 मुलींना हाताश्रनीच ओळखलं. त्या 3 मुली होत्या. त्यांच्या मृत्यूप्राय आईकडे बघून त्याला दया आली व नीतीमध्ये स्वतः होऊन केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता. त्या 3 जणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या. देवदूताला उत्कृष्टता वाटली. त्यांच्याबरोबर जी वृद्ध आली आहे ती कोण आहे? वृद्ध स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली. ह्या मुली माझ्या समोर राहत होत्या. ह्यांची आई लहानपणीच देवाघरी गेली. ती अतिशय दारिद्र्यात दिवस कंटत होती. तिच्या पश्चात ह्या मुलींचं कसं होणार? मला दया आली व ह्या तिघींना मी दत्तक घेतलं. मलाही संतान नव्हती. मी स्वतःच्या मुलीप्रमाणे ह्यांचं पालनपोषण केलं. आता सम्राटाच्या राजपुत्रांशी या 3 जणांचे विवाह बद्ध होणार आहेत. हे ऐकल्यावर देवदूत तिसऱ्यांदा व शेवटचा हसला. त्याने चांभाराला स्वतःच्या हसण्याचं कारण सांगायला सुरुवात केली. झाले असे, देवदूत प्रत्यक्ष त्या चांभाराला हसण्याचं कारण पूर्णपणे सांगत बसला. आज जर त्या 3 मुलींची आई जिवंत असती तर ह्या 3 जणी दारिद्र्यात खितपत पडल्या असत्या. पण आता आई नसल्याने वृद्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीला वारस मिळाला व 3 जणींची समृद्धी उपभोगली. तसेच वृद्ध स्त्रीला संतान सुख मिळालं. देवदूताने सांगितलं, मी चुकलो होतो. नीती ही माझ्यापेक्षा सूत्रबद्ध व योग्य आहे. तिच्या कार्यामध्ये मी हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली. आता
मी तुझा निरोप घेतो. एवढं बोलून तो देवदूत पाहता पाहता निघून अदृश्य झाला. कथा जरी इथे संपली असली तरी त्याच्या सारांश मात्र कायम आपल्या बरोबर ठेवायचं. एकंदरीत सध्याचं वातावरण व काहींचं अपमृत्यू देहत्या बघून बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न होतो, इतक्या तरुण वयात ही व्यक्ती का गेली? त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाचं मुलाबाळाचं काय होणार? काही जण तर या घटनांकरता चक्क परमेश्वराला पूर्णपणे दोषित ठरवतात. म्हणे त्याला जर न्यायचं होतं तर हॉस्पिटलचा खर्च व इतक्या यातना का दिल्या? ज्या ईश्वराचं वर्णन आपण प्रेमाचा सागर कृपाळू असं करतो, तो आपल्याच मुलांशी असा निष्ठुरपणे कशाला वागेल? मनाला येईल तसं स्वतः वागायचं, वाटेल तशा चुका करायच्या व शिक्षा भोगताना मात्र प्रेमळ परमेश्वराला अशी दूषण घ्यायची. हा करंटेपणा कशासाठी? वरील सर्वांचं एकमेकांवर उत्तर म्हणजे कर्मसिद्धांत. परमेश्वर कर्मामध्ये कधीही ढवळाढवळ करत नाही, पण कर्मभोगाच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र सुचवितो. आणि म्हणून तो म्हणतो, न धरी शस्त्र करी मी परी सांगीन गोष्ट. लक्षात ठेवा, आयुष्यात देव जे करतो ते चांगल्यासाठी करतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. जर कथा चांगली वाटली असेल तर कमेंटद्वारे होय असं टाईप करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने सांग भलं. लक्षात असू द्या, आयुष्यात कितीही मोठे दुःख आली तरी त्या दुःखांना सामोरे जाण्यासाठी तुमच्यामध्ये खरोखर बळ असले पाहिजे. आणि ते बळ असण्यासाठी तुम्ही नेहमी बाळूमामा यांचे नामस्मरण करत राहा. नक्की तुमच्यामध्ये ते बळ येतील. देव म्हणतो, प्रत्येक वेळी अपयशाची कारणे असतात तरी यशाची किस्से असतात. तुम्हाला काय सांगायला आवडेल? नक्की सांगा. किती उंच उडू शकतो हे पंख ठरवतात, तर कुठपर्यंत उंच उडायचे आहे आपले मन ठरवत असते. म्हणून प्रत्येक वेळी मन साफ ठेवा, कोणतीही अडचणी येणार नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा हा संदेश पुढे ऐकत चला. नक्की आयुष्यातील पूर्ण दुःख संकट संपून जातील. देव म्हणत आहे. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटद्वारे होय असं टाईप करा. देव म्हणतो, तुमच्यात असणाऱ्या गुणांनुसार तुम्हाला संधी मिळतील असं नाही, तर संधीनुसार स्वतःमध्ये गुण अवगत करायला शिका. नक्की तुम्ही आयुष्यात पुढे जाणार. हा संदेश अजून काही मिनिट देऊ नये का? इतका संदेश ऐकला असाल तर कमेंटद्वारे होय देवा, मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ देत आहे असं टाईप करा. एखाद्या व्यक्तीची इच्छा शक्ती दृष्टीनीय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न त्याला आपल्या ध्येयाकडे खात्रीपूर्वक घेऊन जाते. लक्षात ठेवा, ध्येय येत नाहीत म्हणून ध्येयाचा रस्ता सोडू नका. ईश्वर सर्वांची परीक्षा घेत असतो. या प्रत्येकजण जर या ईश्वराच्या परीक्षेमध्ये नापास झाला तर नक्की आयुष्यात पुढे त्याला ध्येय मिळत नसते. म्हणून ईश्वर जी परीक्षा घेत आहे त्या परीक्षांना चांगल्या मनाने, आनंदी मनाने न भेता सामोरे जावा. तुम्हाला यश नक्की मिळणार. देव म्हणतो, माणूस हा आपल्या विचारांनी तयार झालेला प्राणी आहे. तो जसा विचार करत बसतो तसा बनत असतो. म्हणून विचार अगदी साफ ठेवा, कोणतीही अडचणी येणार नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये होय देवा, मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे असं टाईप करा. लक्षात असू द्या, देव केव्हाही कोणाचे वाईट करत नाही. फक्त देवाला पाहायचे असते तुम्ही कोणत्या परिस्थितीत कसं जगत असतात. हा संदेश पुढे ऐकत चला. देव म्हणतो, मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईल. फक्त विश्वास ठेव. आणि हा संदेश पूर्ण ऐकला असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा, मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे असं टाईप कर. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.